सर्वांना सुप्रभात. दोनही कॅप्टन्सना गुड मॉर्निंग. आणि लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक कल्पेश दादा पाटील यांच्या हस्ते टॉस होतोय. हेड्स कॉल केलाय आणि हेड्स पडलाय. श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ टॉस जिंकलाय. डिसिजन सांगायचंय. आम्ही पहिले प्रथम फिल्डिंग करू. ओके. शार्प 9 वाजता मॅचला सुरुवात होणार आहे. एकंदरीत सकाळचं सत्र आहे आणि ज्या वेळेला 5 षटकांचा सामना असतो आणि या लीग स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघ अर्थातच लक्ष्मी रिसॉर्ट संघाला तुम्ही किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच 2 दिवसाचा विचार करता खूप स्कोर होते या ग्राउंडवर, तर आम्ही 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आकाश तवसाळकर, पहिला टॉस तुम्ही हारलेला आहात आणि प्रथम फलंदाजी करायची आहे आणि अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आणि त्याचे टार्गेट्स आहेत तुम्हाला 50 ते 55 पर्यंत रोखायचे. तर किती धावा बनवण्याचा पहिला प्रयत्न असेल तुमचा? 70-75. कालचा दिवस, परवाचा दिवस तुम्ही पाहिला असेल. मॅच कधीही रंग बदलताना पाहायला मिळते. असं नाहीये की मागील स्पर्धेसारखं बॉल खूप जास्त कॅरी होतोय. गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. कोणते असे 2 गोलंदाज आहेत त्यांच्यावर जास्त विश्वास तुमचा असेल या मॅचमध्ये? आहे योगेश आहे. थँक्यू सो मच. स्वतःवर विश्वास आणि योगेशवर विश्वास नक्कीच कर्णधाराने दाखवलाय. न्यूज फ्रॉम द सेंटर. आजच्या दिवसातील पहिला टॉस जिंकलाय श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाच्या आकाश तवसाळकरने. निवडलंय क्षेत्ररक्षण. सर्व अलिबाग तालुक्यातील क्रिकेट दर्दी रसिकांना हीच विनंती आहे, लवकरात लवकर आपली कामे आटपा, कारण अलिबाग बिग बॅश लीगचा हा पहिल्या पर्वाचा दरार 3ऱ्या दिवसापर्यंत येऊन ठेवलेला आहे. तुम्ही लगेचच मैदानावर येण्याचा प्रयत्न करा. जर जमलं नाही तर tenniscricket.in च्या माध्यमातून हा थरार पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. मी तुर्तास थांबतोय. ओव्हर टू यू डीजे मास्टर. थँक्यू सो मच. हॅलो चेक. थँक्यू.
सुस्वागतम 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 सर्व खेळाडूंचं या BCC तीनविराच्या मैदानावर रंगलेल्या क्रिकेटच्या या थरारामध्ये अर्थातच दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 पर्व पहिले दिवस तिसरा आणि त्यामधील पहिल्या सामन्यामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. दमदार आमदार साहेबांनी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि सन्माननीय कल्पेश पाटील यांच्या आयोजनामध्ये आज सर्व क्रिकेट रसिक किंवा खेळाडू या मैदानावर अगदी येऊन प्रत्येक मुवमेंट्स अलिबाग तालुक्यासाठी एक हिस्टॉरिक बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सर्व खेळाडूंना समसमान शुभेच्छा. तसं पाहिलं गेलं तर तुम्ही स्क्रीनवर पाहतायच की लक्ष्मी रिसॉर्ट लोणेरे विरुद्ध श्रावणी स्पोर्ट्स चौल. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे विरुद्ध श्रावणी स्पोर्ट्स चौल असा सामना पहिला आजच्या दिवसातील आहे. एका बाजूला किशोर नाईक रफ्तार आणि दुसऱ्या बाजूला वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ अलिबाग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा आकाश तवसाळकर, ज्याने टॉस जिंकल्यानंतर 99.99% टेनिस क्रिकेटमध्ये जो डिसिजन घेतला जातो तोच डिसिजन त्याने घेतलाय. सो तो डिसिजन त्यांचा सफल ठरेल का, घेतलेला निर्णय सफल ठरवण्याची आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला आकाश तवसाळकर पहिल्या 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देतोय. चला आकाश तवसाळकर शार्प 9 वाजता सामना चालू होणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. मी ऑलरेडी या गोष्टी डिस्कस करत आहे. आपल्याला सर्वच्या सर्व मॅचेस या 5 षटकांच्या आणि आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस पूर्ण करायच्याच आहेत. सो या दृष्टीने तुमच्या सहकार्याची अपेक्षा असणार आहे. थँक्यू सो मच श्रावणी स्पोर्ट्स चौल आणि दोनही संघांच्या 12व्या प्रतिनिधीला मी इथे इन्व्हाइट करतोय या. आणि जर एखादा खेळाडू इंजर्ड झाला तर तोच खेळाडू मैदानामध्ये जाईल, दुसरा जाणार नाही. सबस्टिट्यूट प्लेअर पहिला तो जाणार. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या संघाकडून 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. ओपनिंग बॅटर गणेश जायनाक्वा मॅन फ्रॉम वर्सोली आणि जयेश सुरेकर मॅन फ्रॉम नवगाव. हे 2 फलंदाज मैदानामध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कशा पद्धतीने आज पहिल्या सत्रामध्ये किंवा पहिल्या मॅचमध्ये किंवा या थंडगार वातावरणामध्ये थंडीच्या मोसमामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपला खेळ पेश करतील हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. लगेचच श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ फिल्डिंग लावून घ्या. मी विनंती करतोय, आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवायचे आहेत. त्याचबरोबरीने कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचीच आहेत. जर ते टाकले गेले नाहीत तर एक एक्स्ट्रा प्लेयर 30 सर्कलमध्ये शेवटच्या 5व्या ओव्हरमध्ये येणार हे निश्चित आहे. आणि इनिंग्स ब्रेकमध्ये ज्या वेळेला टॉसचा विषय येतो, प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक तिथे जर उपस्थित असेल, तुम्ही उपस्थित नसाल आणि जर इनिंगला सुरुवात झाली तर प्रतिस्पर्धी संघाला टॉस जिंकला दिला जाणार आहे. आजचा दिवस बुधवारचा दिवस आहे आणि खरोखरच सूर्यदेवाने सुद्धा या मैदानाला वेढण्याचं काम केलेलं आहे. पाहुयात या सकाळच्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघ किती धावा बनवण्याचा जमवण्याचा प्रयत्न पाहायला मिळू शकतो. आकाश प्लीज आय रिक्वेस्ट यू, प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऑलरेडी आम्ही टाइम चालू केलेला आहे कारण खूप जास्त डिले होतोय. शार्प 9 वाजता आपण सामना चालू करणार होतो आणि आतापर्यंत जर विचार केला तर एक्स्ट्रा 3 मिनिटं गेलेली आहेत. कारण काल एक शेवटची मॅच आपल्याला, एक मॅच तर ऑलरेडी पेंडिंग राहिलेलीच आहे आणि एक शेवटची जी 9वी मॅच होती ती 4 षटकांची आपल्याला खेळवायला लागली. त्यामुळे तुमचं सहकार्य जर मिळालं तर सर्वच्या सर्व मॅचेस 5 षटकांच्या होऊ शकतात. आणि अलिबागकर नेहमी सपोर्ट
सहकार्य करण्यासाठी जाणले जातात. चांगला क्रिकेट तर ते खेळतातच, पण अशा वेळेला त्यांच्याकडून सहकार्याची सुद्धा आयोजक अपेक्षा करत असतात. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना सुप्रभात. आजचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि या पहिल्या मॅचकडे आपण वळतोय. टॉस जिंकलाय श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाने. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि ते क्षेत्ररक्षण डावखुरा फलंदाज जयेश सुरेकर याच्यासाठी कशा पद्धतीचं असेल पाहूयात आपण एकदा. शॉट थर्ड मॅन, शॉट फाइंड लेग, शॉट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉट कव्हर आहे, मिड ऑफ मिड ऑन सर्कलमध्ये आहे, डीप मिड विकेट सजवलेला आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. सो इट्स नॉर्मल फिल्डिंग आहे. काही खूप नॉर्मल फिल्डिंग आहे. काहीही वेगळं करण्याचा किंवा काही वेगळं प्लॅनिंग दिसणार नाही. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा कदाचित प्रयत्न पाहायला मिळू शकतो. आजच्या दिवसातील पहिला बॉल आकाश तवसाळकर राईट हँड राऊंड द विकेटने. जयेश सुरेकरसाठी टाकलेला हा पहिलाच बॉल अतिरिक्त धाव खर्च करणारा असेल तो श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचा संघनायक आकाश तवसाळकर याचा. आकाश या गोलंदाजाला किंवा खेळाडूला आपण अगदी बऱ्याच वेळेला प्रत्येक मैदानावर पाहिलेलं आहे. चमकदार कामगिरी जो नेहमीच करतो. पण जयेश सुरेकर त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना मिस टायमिंग स्ट्रोक आहे, कव्हर्समध्ये खेळून काढलाय. यश जंगली जोपर्यंत चेंडू खाली जाणार पहिली धाव बॅटच्या रूपाने अर्थातच लोणारे संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली पाहायला मिळते. धावा स्कोर कार्डवर 2 आहेत. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी आणि अशा वेळेला ही प्लॅनिंग आकाश तवसाळकरची साफ आपल्याला पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज जर आला तर राईट हँड राऊंड द विकेटने टाकायचं. उजव्या हाताचा फलंदाज आला तर राईट हँड ओव्हर द विकेटने टाकायचं. सो अँगलने गोलंदाजी करण्याचा कदाचित त्याचा प्रयत्न पाहायला मिळू शकतो आणि अशा वेळेला गणेश स्ट्राइक एंडला आहे. पाहूया. फुल टॉस बॉल मिळालाय. आकाशामध्ये गेलेला हा बॉल यश जंगलीने अडवलाय की नाही. 6 आहे. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन जबरदस्त. थोडासा अडकला होता पण कौतुक करेन, तारीफ करेन आणि शुभेच्छा देईन मी जास्त गणेश जायनाकवाला. पहिलाच बॉल फेस करत होता. फुल टॉस मिळाला, आमंत्रण होतं आणि डीप मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय षटकार. आता इथे दोष कोणाचा हा प्रश्न ज्या वेळेला विचारला जातो त्यावेळेला क्षेत्ररक्षक म्हणतो मी अडकलो नसतं तर मी कॅच पकडली असती. पाहूया एकंदरीत पुढे काय होते. यावेळचा सरळ खेळलाय. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण खाली आहे आणि त्याच जागेमध्ये गणेश जायनाकवा आपल्या स्टाईल मध्ये खेळतोय. पहिले 2 बॉल त्याने फेस केलेत आणि बनवल्यात धावा. सो मच. आता काहीतरी वेगळं प्रयोग करण्याचा प्रयत्न आकाश तवसाळकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवायचा प्रयत्न होता किंवा स्टंप टू स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला आणि अशा वेळेला ओव्हर पिच झाला आणि तिथे मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा जबरदस्त फायदा उचललेला आहे. आणि अशा वेळेला यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. फलंदाज गणेश जायनाकवा इज गॉन. फलंदाजी करणाऱ्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय तुमच्याकडे बॅटसाठी बॅट कव्हर आहेत तर त्या बॅट कव्हरच्या चेन्स तुम्ही ओपन करून ठेवा. तुमचे गार्ड्स जे नेक्स्ट 3 बॅटर्स आहेत त्यांनी परिधान करून ठेवा आणि तुमचे हँड ग्लोव्ज असतील तर ॲटलिस्ट हातात न घालता तर तुम्ही तुमच्या जवळ तरी ठेवा. कारण बॅटिंगला जेव्हा तुमची वेळ येते त्यावेळेला तुम्ही शोधाशोध करण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे हीच एक विनंती असेल. कारण टाइम आउटचा जर विकेट दिला गेला मग आयोजकांवर टीका झाल्या नाही पाहिजे हीच छोटी अपेक्षा माझी आहे. आकाश तवसाळकर या गोलंदाजाचा आपण विचार करूयात.
तसं पाहिलं गेलं तर रनअपमध्ये असं वाटून येत नाही की हा इतक्या गतीने बॉल टाकेल, परंतु त्याच्याकडे जी आर्म ॲक्शन आहे, शोल्डर मधून जो ज्या वेळेला बॉल रिलीज करतो, जबरदस्त गती त्याला त्याच्या चेंडू मागे मिळत असते. न्यू बॅटर रोशन मैदानामध्ये आलेला आहे. हा सुद्धा लोणारे गावचाच खेळाडू आहे आणि आज आपल्या गावच्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेतोय त्याच्या आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिला बॉल वाईड आला, सॉरी एक बॉल बाकी आहे, 1 बॉल रिमेनिंग. 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. गणेश जायनाखवाने जबरदस्त स्टार्ट दिला होता, परंतु तो स्टार्ट पूर्णपणे एका मोठ्या इनिंग मध्ये बदलित झाला नाहीये. आणि अशा वेळेला फलंदाज रोशन याने पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आणि बॉल वेल कनेक्ट झाला बॅटला. डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे या ओव्हरचा अंत करणारा हा बेमिसाल चौकार. मी कॅमेरामॅनला पुन्हा एकदा त्यांच्याकडे फोकस करण्यासाठी पाठवेन, सांगेन, कारण जो व्यक्ती तिथे उभा आहे ना, मी खरोखरच त्याचं वारंवार कौतुक करेन. त्यांनी जी विकेट बनवलेली आहे, फक्त बॉलिंगचा जो एरिया आहे तो वगळता काय जबरदस्त विकेट आजपर्यंत ती मेंटेन आहे. म्हणजे कुठेही खड्डा पाहायला मिळत नाहीये. खरोखरच कौतुक करावं तेवढंच थोडं आहे या पिच क्युरेटरचं. मनोज दादांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. पॉवर प्लेची पहिली ओव्हर, मग त्यामध्ये गणेश जायनाखवाचा थोडासा झंझावात 2 चेंडूंपुरता पाहायला मिळाला. त्यामध्ये एक षटकार चौकार पाहायला मिळाले आणि शेवटच्या चेंडूवर मॅन फ्रॉम लोणारे या खेळाडूने अर्थातच रोशनने एक चौकार ठोकला आणि धावसंख्येला 16 या धावसंख्येवर घेऊन गेलेला आहे. जयेशने पहिला चेंडू फेस केला होता, सिंगल धाव घेतली होती. आता पाहूयात एकंदरीत येणाऱ्या या पॉवर प्लेच्या दुसऱ्या आणि अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रज्वल ठाकूर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. रेवदंडा विभागातून येणारा हा खेळाडू आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करेल. आणि अशा वेळेला लेफ्टी वर्सेस लेफ्टी शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे जयेश सुरेकरच्या मधून पहिला चौकार. क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट नाही लावलेला आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे. आणि अशा वेळेला हे क्षेत्ररक्षण आणि त्यामध्ये टाकलेला हा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, मी म्हणेन तर इट्स ओके, चांगला होता बॉल, प्रयत्न चांगले होते. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळचा बॉल फसवताना फिरवताना, परंतु पंच सांगतायत इट्स अ वाईड बॉल. खूप जास्त वळला. कदाचित प्रज्वल आपल्या गोलंदाजीमध्ये किंवा गोलंदाजीमध्ये त्याच्याकडे असणारे जे स्किल आहे ॲज अ बॉलर म्हणून ते प्रत्येक वेळेला पेश करताना पाहायला मिळतात. हे बघा मनोज दादा जे की आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात, त्यांनी जबरदस्त विकेट बनवलेली आहे. दादा एकदा प्रेक्षकांसाठी हात वरती करा. थँक्यू सो मच दादा. आणि अशा वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जयेश सुरेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, पण तदनंतरच्या काळामध्ये गोलंदाज प्रज्वलने अगदी लाईन लेंथ याचा जबरदस्त मारा करताना तो या चेंडूवर पाहायला मिळालेला आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत चौकार आणि वाईट बॉल अशा 5 धावा आलेल्या आहेत. पाहूयात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे, पकडला जातोय झेल. जयेश सुरेकरचा संपतोय खेळ. लॉंग ऑनला यश जंगली होता, त्याने पकडलाय जबरदस्त झेल. फलंदाज जयेश बाद. आणि खरोखरच मान्यवर ज्या ज्या वेळेला मैदानावर येतात त्या वेळेला काहीतरी वेगळं किंवा खेळाडू सुद्धा त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार असतात.
न्यू बॅटर मैदानामध्ये येत आहेत देवेश म्हात्रे. थळ गावातील हा खेळाडू आहे देवेश म्हात्रे. बघा, ज्या वेळेला महत्वाचा फलंदाज जयेश सुरेकर, गणेश जायनाखवा हे दोघं बाद झाल्यानंतर आता जबाबदारी रोशन आणि देवेशवर पाहायला मिळणार आहे. पहिला 1.3 म्हणजे 9 चेंडूंचा जर खेळ पाहिला तर त्यामध्ये 21 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण ज्या महत्वाच्या 2 विकेट्स गेल्यात ना लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाच्या, तर अशा वेळेला त्या विकेट्सचा टेन्शन किंवा दबाव न घेता बेभान होऊन फलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं किंवा फिल्डिंग रेस्ट्रिक्शनसाठी जे 3 चेंडू बाकी आहेत त्या 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या 28 किंवा 30 पर्यंत पोहोचू शकते. आणि अशा वेळेला देवेश आपली खेळण्याची जागा पंचांकडून आपली योग्य जागा आहे ही निश्चित करतोय. आणि अशा वेळेला प्रज्वल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणार आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, आधीच बॅट फिरवली होती आउटसाइड द ऑफ स्टंप. तुम्ही इतकं बाहेर याल आणि पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहाल तर पंच सांगतील फक्त स्माइल करून इट्स अ व्हेरी गुड बॉल बाय बॉलर प्रज्वल ठाकूर. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर खाली आहे आणि त्याच जागेमध्ये राजाभाई केणी यांच्या बॅनरला सलाम करणारा हा चौकार. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर नव्हते, शॉर्ट कव्हर होते, परंतु त्यांच्या डोक्यावरून चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला बॉल देवेशने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये त्या भागामध्ये. बॉल चाललाय हवाई सफरवर आणि सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा 6 धावांसाठी षटकार. एकतीस धावा स्कोर कार्डवर आहेत आणि जिथे 2 विकेट्सचं पतन झालेलं आहे. पुन्हा एकदा नवीन प्रेक्षक जे tenniscricket.in माध्यमातून आमच्यासोबत जोडलेले आहेत त्यांना सुप्रभात आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला सामना आजच्या दिवसातील लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे विरुद्ध श्रावणी स्पोर्ट्स चौल यांच्या दरम्यान रंगलेला आहे, जिथे आकाश चौसाळकर श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाने टॉस जिंकला आणि निवडलं क्षेत्ररक्षण गोलंदाजी करणं. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाने इथे मात्र 31 धावा बनवल्यात. देवेशचं मी कौतुक करेन. बेभान होऊन मी म्हणालो होतो की पहिल्या उरलेल्या 3 बॉल किंवा पॉवर प्लेचे 3 बॉल उरले होते आणि त्यामध्ये तो फलंदाजी करण्यासाठी आला आणि चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला. शेवटचा बॉल तर मला खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट केलेला पाहायला मिळाला. ज्या पोझिशनमध्ये तो नव्हता आणि पोझिशनमध्ये नसून सुद्धा त्याने तो षटकार मारलाय, सो त्याच्याकडे ताकद आहे. आकाश यावेळेला गोलंदाजी मार्कवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळचा उलटा सुपला जाईल डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. रोशनच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. वाजल्यानंतर नेहमी आम्ही म्हणतो असं नाही की गाण्यामध्येच दमदार आमदार आहेत, कार्यामधून त्यांना ती पदवी मिळालेली आहे. दमदार दमदार व्यक्तिमत्व आणि दमदार व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही जबरदस्त स्पर्धा. ओहो, जस्ट मिस. लेग स्टंप थोडा दिसत होता आणि थोडे अंशिका होईना स्टंपच्या बाजूलून बॉल विकेट किपरच्या दस्तानेमध्ये गेलाय. आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नेहमी पाहिलं जातं ना की आउटसाइड दी लेग स्टंप गेला बॉल की वाईड बॉल दिलाच जातो आणि तेच ॲक्शन करत असताना आमचे अंपायर 36 धावा स्कोर कार्डवर रोशन. अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे प्रज्वल ठाकूर. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल एकापेक्षा जास्त मिळणार नाही. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. डीप कव्हर आहे.
अजूनही रत्नाकर मोकलचा यूज केलेला नाहीये. सो डेथ ओव्हरमध्ये रत्नाकर मोकल कदाचित पाहायला मिळू शकतो. स्वतः कर्णधार वैयक्तिक 2 ओव्हरचा जो कोटा आहे तो स्वतःच पूर्ण करतोय, कारण चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि अशा वेळेला फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला देवेश आहे. मागील ओव्हरमध्ये त्याने 1 चौकार 1 षटकार ठोकून जबरदस्त पद्धतीने या स्पर्धेची त्याने त्याच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे. पाहूया या फिल्डिंगच्या जाळ्यामध्ये त्याला झुगारण्याचा प्रयत्न. ताकद आहे माझ्याकडे आणि त्याचं प्रदर्शन मी करणारच. डीजे करण यांना मानवंदना देणारा हा स्ट्रेट षटकार. मनात त्यांच्या आग कोणती आहे. या अलिबागचा, या मुरुडचा आणि या रोह्याचा विकास करणं हीच एक आग आहे, हीच एक इच्छा आहे. आणि बऱ्याच वेळेला दमदार आमदार साहेबांनी प्रत्येक कामाला अगदी प्रत्येक आपल्या पद्धतीने जबरदस्त पद्धतीने हातभार लावलेला पाहायला मिळालेला आहे. षटकार तर जबरदस्त आलाय. 4 चेंडू 16 धावांची जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल ओव्हर दी लॉंग ऑन आणि लगातारचा हा 3रा षटकार देवेशच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी करतोय. तसं पाहिलं गेलं त्याची बॉडी लँग्वेज असं पाहायला मिळत नाही की तो स्ट्रोक इतक्या इझिली बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचवेल. मागील षटकाच्या अंतिम चेंडूवर त्याने षटकार ठोकला होता. या वेळेला स्ट्राईक मिळाली आणि प्रमुख गोलंदाजावरच आघात केलेले आहेत. लगातारचे 2 षटकार. त्यामुळे श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ महत्वाच्या गोलंदाजावर आघात झाल्यामुळे या वेळेला अडचणींचा सामना करतोय. आणि अशा वेळेला हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि आकाश चौसाळकर कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. मागील 2 चेंडूंवर जे घडलंय ते सोडून दिलं आणि पुन्हा प्रयत्न केले, त्यामुळेच यशस्वी झाला फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लाइस केलाय. थर्ड मॅन क्षेत्ररक्षक त्याच्यापर्यंत बॉल कॅरी झाला नाहीये आणि 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. स्वतः करू आणि मेहनती खेळाडू म्हणून करत असतो. आणि अशा वेळेला रायगड वर्सेस ठाणे जी आदिवासी समाजाची जी पहिली मॅच झाली होती आणि त्याचं कर्णधारपद या किशोर नाईकने भूषवलं होतं. आणि सध्या आदिवासी समाजामधून हा खेळाडू ज्या पद्धतीने ओपनचं क्रिकेट खेळतोय ना, खरोखरच कौतुकास पात्र आहे. त्यामुळे जे जे खेळाडू एका घटकापुरते किंवा एका असोसिएशन पुरते मर्यादित आहेत ना, त्यांना मी हीच विनंती करेन, तुम्ही तुमच्या खेळाला जर मोठं करायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या खेळाला मोठं करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं तळ्याच्या बाहेर पडावं लागेल, तरच तुम्ही मोठे होऊ शकता. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम फ्रेंड्स ग्रुप हशुरे रत्नाकर मोकल या वेळेला गोलंदाजी मार्कवर, जिथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला रोशन आहे, ज्याने 4 चेंडूंचा सामना करताना 9 धावा बनवलेल्या पाहायला मिळतात. आहा, रत्नाकर मोकल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा वेळेला मर्यादे कक्षेच्या बाहेर सुद्धा टाकतोय. त्यामुळे पंच
दंड त्याला देत असताना पाहायला मिळालेले आहेत. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 30 धावा आल्या तर 80 पर्यंत पोहोचू शकतात. आणि जशा पद्धतीने कॅप्टनने प्रिडिक्ट केलं होतं की 70 ते 75 आम्ही बनू, आणि अशा वेळेला रोशनवर पूर्णतः जबाबदारी असणार आहे. ऑफ ड्राईव्हचा जबरदस्त फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करतील एकच धाव मिळणार, आणि या एका धावेच्या मदतीने देणगी स्वरूपाच्या या 51 धावा. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, गली क्षेत्रामध्ये थोडासा वाईड ठेवलं क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन. पाहूयात. आहा, पडल्यानंतर आतमध्ये आला, पण ज्या वाईड लाईनच्या खूप बाहेरूनच बॉल गेला होता असं पंच सांगतायत. आणि कौतुक करावं लागेल पंचांचं सुद्धा. वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे आणि धावसंख्या 52 आपल्याला पाहायला मिळते. यश जंगली विकेटच्या बिहाइंड आपल्याला पाहायला मिळते. संतोष दक्षिकर, बाबू आपल्याला शॉर्ट फ्रंट लेगला पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा पंच 2 हात समांतर करतात. कधी कधी असं म्हटलं जातं ना की सकाळच्या प्रहरी कवायत केलेले चांगले असतात, आणि तेच कवायत आमचे पंच करत असताना पाहायला मिळतात. आणि इतक्या वयामध्ये सुद्धा पंचांना सकाळ सकाळ व्यायाम करायला लागतोय, आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या चुकीमुळे. जोगसपाट पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक प्रज्वल ठाकूर आहे, जोपर्यंत फील्ड करेल सिंगल मिळणार. आता या ओव्हरमध्ये मला असं वाटते 3 वाईड बॉल आलेले आहेत, 2 सिंगल आलेले आहेत. म्हणजे 2 चेंडूंचा सामना करत असताना फलंदाजी करणारा लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाने इथे मात्र 5 धावा रत्नाकर मोकल याच्या माध्यमातून खर्च केलेल्या पाहायला मिळतात. 54 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, आणि या 10 चेंडूमध्ये 20 तरी धावा बनवाव्या लागतील. आणि अशा वेळेला स्ट्रेट खेळलेला आहे, ऑन ड्राईव्हचा फटका कुठेही फिरवता आला असता, पण या चेंडू मागे असणारी जी गती आहे, जी गती आणि त्याचा वापर करता आलेला नाहीये फलंदाज रोशन याला. यानंतरचा सामना करण 11 झारखंड विरुद्ध MD वॉरियर्स थळ असं होणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित करतो किशोर, आणि त्याच किशोरने करून दाखवलंय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कारण 6 धावांचा फटका आलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा वेळेला लोवर फुल टॉस, बॅक टू द बॉलर खेळला होता. क्षेत्ररक्षक रत्नाकर मोकलला स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये बॉल अडवता आलेला नाहीये. सिंगल धाव आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. लोवर फुल टॉस बॉल कनेक्ट केला बॅटला, थोडासा अगदी झुकून मारला असता तर कदाचित त्याचा फायदा झाला असता, परंतु टाइम इज ओव्हर. पंच एक एक्स्ट्रा प्लेअर 30 यार्ड सर्कल मध्ये नेक्स्ट ओव्हर मध्ये घ्यायचा आहे. 62 धावा, 1 चेंडू बाकी आहे. रोशन स्ट्राइक एंडला, आणि रोशनने सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल, हवाई सफर, 6 रन. महेंद्र काका इथे आलेले आहेत. मंगेश काका इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय कल्पेशदादा पाटील हे करत असताना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. गोलंदाजीसाठी अगदी बऱ्याच कालावधीनंतर 1 ते 1.5 वर्षानंतर कदाचित या खेळाडूला मी पाहत असेन असा विशाल जैतू, मॅन फ्रॉम नवगाव, आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. बऱ्याच दिवसापासून क्रिकेटपासून थोडा लांब असणारा हा विशाल नेहमी ॲज अ बॉलर म्हणून चमकदार कामगिरी करताना प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे. आणि तोच विशाल या अर्थातच श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाला कमीत कमी धावा देऊन थोडासा कॉन्फिडंट बनवेल का या शेवटच्या ओव्हरमध्ये, हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. कारण या ओव्हरमध्ये जर मोमेंटम मिळाला
तर श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ लवकरात लवकर धावा बनवण्याचा प्रयत्न करू शकतो, कारण क्रिकेट इज ऑल अबाउट मोमेंटम सुद्धा कधी कधी आपण म्हणत असतो. आणि अशा वेळेला विशाल गोलंदाजी मार्कवर, शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल तेज तरार होता, शरीरापासून दूर होता, त्यामुळे किशोरने थोडंसं पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. थोडासा टो एंडला लागला असं आपण म्हणूयात. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळे 69 धावसंख्या या एका धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 3 विकेटचं पतन. रोशनने जबरदस्त पाय रोवलेले आहेत विकेटवर. 7 बॉल 17 धावांची एक नाबाद इनिंग साकारित केलेली आहे. अजूनही विकेटवर खेळतोय. 5 चेंडूंमध्ये किती धावा बनवेल. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल उंच गेलेला आहे, लांब जाईल का. आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतोय, जबरदस्त पद्धतीने दोघांच्या एफर्ट पाहायला मिळालंय. रिले फिल्डिंग यश जंगलीचं मी खास करून कौतुक करेन, कारण स्वतः विकेट किपर पोझिशन मध्ये असून सुद्धा तो अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत गेलाय. एकदा चेक करा, कारण आमचे जे सदस्य आहेत सन्माननीय नरोत्तम काका, जे की BCC तिनविरा संघाचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांना सुद्धा थोडंसं कन्फ्युजन आहे की एक्झॅक्टली काय घडलंय. त्या रिलेमध्ये काय घडलंय, काय बिघडलंय आमचे पंच सांगतीलच. परंतु ॲटलिस्ट 2 धावा तर निश्चित मिळाल्या असतील, 3 धावा तर निश्चित मिळाल्या असतील. परंतु कौतुक करेन मी यश जंगलीचं सुद्धा, कारण विकेट किपर पोझिशन वरून तुम्ही बाउंड्री लाईन पर्यंत धावत जाता. जबरदस्त एफर्ट, आणि हे एफर्ट लावणं फार गरजेचं आहे. एक्झॅक्टली आमची टेक्निकल टीम tenniscricket.in माध्यमातून हा जो रिव्ह्यू आहे तो चेक केला जातोय. रिव्ह्यू केला जातोय की एक्झॅक्टली काय घडलंय तिथे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आकाश चौसाळकर डीप स्क्वेअर लेग रत्नाकर मोकळ डीप स्क्वेअर लेग वरून धावत गेला होता, त्याने अडवला होता, परंतु चेंडू कदाचित मैदानामध्ये गेला नव्हता. आणि अशा वेळेला यशने सुद्धा प्रयत्न केले होते, ते प्रयत्न यशस्वी झालेत का. आणि अशा वेळेला बाउंड्री लाईनवर बॉल हातामध्ये असताना पाय पडलाय का, या गोष्टी सुद्धा चेक केल्या जातील. पण 69 धावा, आणि त्यामध्ये मी ॲटलिस्ट 3 धावा तरी ॲड करेन, म्हणजे 72 पर्यंत तरी धावा जाऊ शकतात. 73वी धाव येईल का हे चेक करायचं आहे, कारण ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. आणि अशा वेळेला पाहूयात, सकाळचं सत्र आहे, ऊन थोडंसं हे जे कोवळं ऊन आहे ते शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे आमचे पंच बघा अगदी स्टाईलमध्ये उभे राहून या डिसिजनचं वेट करतायत आणि या सूर्यप्रकाशाचा सुद्धा आस्वाद घेत आहेत. एक खेळाडू म्हणून त्यांनी बरंचसं नाव कमवलेलं आहे, आणि पंचांच्या भूमिकेमध्ये ज्या ज्या वेळेला असतात त्या त्या वेळेला त्यांची चर्चा सर्वदूर पसरलेली आपण पाहतोय. डिसिजन खूप क्रुशल आहे, त्यामुळे थोडासा उशीर होतोय. tenniscricket.in ची संपूर्ण टीम पहा, सकाळी अगदी 8 वाजता या मैदानावर आली, आपला पूर्ण सेटअप लावला, आणि लवकर येतात आणि सर्वात लेट जातात. कौतुक करेन त्यांचं सुद्धा. नंदन घरत आणि त्यांचे tenniscricket.in किंवा NG स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सचा हा जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. इट्स सेव्ह, एक धाव वाचवलेली आहे. जोरदार टाळ्या यश आणि रत्नाकर मोकल याच्या फिल्डिंगच्या एफर्टसाठी वाजल्याच पाहिजे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, आणि अशा 2 चेंडूंमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल रिमेनिंग, 72 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट सजवलेला आहे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट कव्हर सजवलेला आहे. त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन ऑलरेडी आहेच, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. आणि अशा वेळेला या फिल्डिंगच्या जाळ्यामध्ये गोलंदाज विशाल जैतू शॉर्ट पिच पद्धतीचे बॉल टाकतोय, कारण या गोलंदाजाकडे असणारी जी आर्म ॲक्शन आहे त्यामधून तो ताकद क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि अशा वेळेला बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला, परंतु खूप बाहेरून, मर्यादित कक्षेच्या खूप बाहेरून गेलाय, आणि अतिरिक्त धाव विशाल जैतू याने श्रावणी स्पोर्ट्स चौल संघासाठी खर्च करताना पाहायला मिळालेला आहे. निलेशजी नाईक यांचा हा संघ, अर्थातच श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ, आणि अजित म्हात्रे यांचा लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघ आपण पाहतोय. विशाल पुन्हा एकदा कर्णधार किशोरच्या विरोधामध्ये ज्या वेळेला रडार मध्ये मिळतोय, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा जबरदस्त षटकार किशोरच्या बॅट
शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. किशोर नाईकच्या खेळीचा अंत होतोय. षटकार मारल्यानंतर जबरदस्त प्रत्युत्तर दिलंय विशाल जैतू याने. फलंदाज किशोर नाईक इज गॉन. पाडा रितेश आपल्याला मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल असतील 79 धावा 4 विकेटचं पतन झालेलं आहे. रोशन 8 चेंडूंचा सामना करत असताना 20 धावा संख्येवर नाबाद नॉन स्ट्राईक एंडला असेल. तो वेट करतोय 2 मधील एखादा तरी बॉल मला मिळावा. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन आहे. सो इट्स नॉर्मल जी फिल्डिंग होती तशाच पद्धतीची असणार आहे. काही वेगळं नसणार आहे. आता फिल्डिंग थोडीशी वेगळी का आहे. मिड ऑफ मिड ऑन सर्कल मध्ये आहे आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक अगदी स्ट्रेट ठेवलाय. आडवा बॅटने स्लोवर ऑन बॉल त्याला वळवलेला आहे आणि चेंडूने अनएक्सपेक्टेड जी उसळी घेतली त्यामुळे रत्नाकर मोकल त्याच्या डोक्यावरून बॉल फरार. डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार. लास्ट डिलिव्हरी 83 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. विशाल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल ठोकलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चकून बाउंड्री लाईनच्या पार. या 4 धावा संख्या झालेली आहे 87. 87 धावा जिंकण्यासाठी 88 धावांचं आव्हान. ओव्हर टू डीजे मास्टर. जे मास्टर डीजे करण यांच्या माध्यमातून आमचा आवाज सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. हल हॅलो चेक. आजच्या दिवसातील सर्वाधिक आवडता मुकाबला सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. अक्षय पाटील मोन्या जो की MD ग्रुप अलिबाग थर्डचा टीम कॅप्टन आहे आणि अशा वेळेला त्यांच्या विरोधामध्ये अलिबागचा पहिला बायकरमॅन निशांत कडवे करण 11 झारखंडचा टीम कॅप्टन आहे.
हा मॅच मागील लीगमध्ये सुद्धा झाला होता, हा सामना सुद्धा मागील लीगमध्ये झाला होता आणि अशा वेळेला त्या सामन्यामध्ये निशू तूने मोन्याला पराभूत केलं होतं. सो मोन्या, तुला परतफेड करण्याची संधी आहे. आमच्यासोबत मान्यवर विनोद दादा की उत्कृष्ट क्रिकेटर आणि या स्पर्धेचे सदस्य सुद्धा आहेत. दादा, तुमच्या हस्ते टॉस होणार आहे. जबरदस्त मुकाबला आणि त्या मुकाबल्यामध्ये छापा कॉल केलाय. छापा आणि डिसिजन मोन्या सांगायचं आहे. फिल्डिंग करू. मोन्या, एकंदरीत अलिबाग बिग बॅश लीग ही संकल्पना तुझ्यासाठी किती महत्वाची आहे? कारण बऱ्याचशा लीग्स तू खेळत असतो, अलिबाग बाहेरून तू येत असतोस लीग खेळून, आणि कसं वाटतंय या लीगचं आयोजन तुला? आयोजन खूप चांगलं आहे आणि बोलायचं तर ग्राउंड एवढं छान आहे की खेळायची इच्छा आवर्जून होते. त्यामुळे एवढा मोठा आयोजन आहे, एवढा मोठा स्टेज आहे, तर आपण काहीतरी साध्य करून दाखवा एवढंच आहे. एकंदरीत निशू, टॉस तुम्ही हारलेला आहात. सो प्रथम फलंदाजी करायची आहे आणि अशा या इतक्या मोठ्या चांगल्या आयोजनामध्ये तुम्ही किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल प्रथम फलंदाजी करताना? 70-75 रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि जास्त झाले तर प्लसच होईल. थँक्यू सो मच निशू. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. MD Warriors टीम वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका. tenniscricket.in माध्यमातून जसा थरार मागील 2 दिवसांमध्ये पाहायला मिळाला होता तसाच थरार आजही पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील वन ऑफ द बेस्ट मुकाबला तो नंतर तुमच्या भेटीसाठी येणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय. आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये जॉईन होणारे मॅन फ्रॉम खानाव निशांत पाटील यांच्याकडे वळते. ओव्हर टू यू निशांत. धन्यवाद. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं अर्थातच एक भव्यदिव्य स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला एक टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. थँक्यू. एका बाजूला आपण पाहिलं तर लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे हा संघ आहे, दुसऱ्या बाजूला श्रावणी स्पोर्ट चौल. या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष आज आपण अनुभवतोय. किशोर नाईक, ओहो, यावेळेस सफल झाला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी मनीष तैनात होते. कॅच पकडलाय, फलंदाज बाद. शंभरावा कॅच होता आणि तो कॅच मनीषने पकडला होता. अर्थातच टार्गेट 88 धाव्यांचं आहे. त्यापैकी पहिल्याच ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे आणि एका बाजूला प्रमोद आहे, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी नवीन फलंदाज किशोर नाईक यांची अप्रतिम अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे. पहिल्याच 3 बॉलमध्ये त्यांनी 4 धावा खर्च केल्यात. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. एकंदरीत 88 धावेचं टार्गेट हे मात्र या ठिकाणी ठेवलेलं आहे. स्लोवर बॉल आणि या ठिकाणी मात्र स्लोवर बॉलवरती फसवलं गेलं. पंचांकडे अपील केली आहे जोरदार. बॅटची कडा घेतली आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज खेळत असताना डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत. आज आपण पाहतोय संघाचा अर्थातच कॅप्टन आता आकाश तवसाळकर मात्र गेलेला आहे.
संपूर्ण जबाबदारी आकाशवरती असणार आहे, कारण 88 धावेचं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये खेळत असताना या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाने मात्र हल्लाबोल केलाय. किशोर नाईक म्हटलं की आज खऱ्या अर्थानं संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आवर्जून घेतलं जातं, मग ती फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, नेहमीच तो आपल्या संघासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. पुन्हा एकदा स्लोअर बॉल, लोअर फुल टॉस होता, चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषा पार, परंतु इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं, अप्रतिम क्षेत्ररक्षण. या ठिकाणी थोडंसं ऑब्स्ट्रक्शन होतं, असं वाटलं की चेंडू सीमा पार जाईल, परंतु खऱ्या अर्थानं या क्षेत्ररक्षकाचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही बॅटिंग करत असा, तुम्ही बॉलिंग करत असा, परंतु यावेळेस फिल्डिंगसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. धावा सेव्ह करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने करून दाखवले. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. पुन्हा एकदा किशोर नाईक, चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये, कार्पेटचा आधार घेतला, चेंडू मात्र मिड विकेटमध्ये गेला. एक सिंगल धाव घेतली आहे आणि एक सिंगल धावेच्या सहाय्यानं पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे, परंतु आज मात्र या ठिकाणी आल्यानंतर अगदी आनंद झाला, कारण सन्माननीय कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मग त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण कोर कमिटी आणि खऱ्या अर्थानं अलिबाग मुरुड विधानसभा आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळाली आहे आणि क्रिकेटची एक खमंग मेजवानी ही आज आपल्याला या ठिकाणी 3 विरेच्या मैदानावरती अनुभवायला मिळते आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे, परंतु जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला मात्र येथून बेभान, बेधुंद, विस्फोटक आणि आक्रमक खेळी मात्र करावी लागणार आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 7 धावा धावफलकावरती आल्यात. 24 बॉलमध्ये आता 81 धावींची गरज आहे. आकाश आहे, जोपर्यंत प्रमोद राऊत आहे तोपर्यंत मात्र हे आव्हान शक्य आहे. पण तो दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर ज्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव कमावलं आहे, कमी वयामध्ये बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, दोनही क्षेत्रामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ केलेला आहे, असा जयेश मात्र मैदानावरती आलाय. पाहूया, हे एक इंटरेस्टिंग बॅटल असेल, जयेश विरुद्ध आकाश. आकाश म्हटलं की एक पिंच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे, कित्येक स्पर्धेमध्ये त्याला विस्फोटक खेळ करताना आपण पाहिलेला आहे, त्याच्यामुळे यावेळेला कशा पद्धतीने फलंदाजी असेल. ओहो, पहिलाच बॉल टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आपल्याला जयेशच्या वतीनं पाहायला मिळतोय. आकाशसारख्या फलंदाजाला जागेवरती उभं ठेवणं हे तेवढं सोपं काम नाहीये, परंतु पहिल्याच बॉलवरती अगदी जबरदस्त या ठिकाणी पिचिंग झाला, टर्न सुद्धा मिळाला. दुसरा बॉलवरती मोठा फटका, चेंडूला सरळ भिकावून दिलाय, सीमारेषा पार, येतोय षटकार. आकाशला आपण किती वेळ शांत बसवाल, कारण पहिलाच बॉल जरी डॉट खेळला असेल, दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. ओहो, पुन्हा एकदा एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, अशा पद्धतीचं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. पहिलाच बॉल डॉट आला होता, तदनंतर आकाशने इरादे स्पष्ट केले, परंतु तदनंतर पुन्हा एकदा जयेशने आपले इरादे स्पष्ट केले. पहिलेच 3 बॉलवरती 6 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद 13. हो, जबरदस्त अफलातून या ठिकाणी अविस्मरणीय फटका, सरळ भिरकावून दिले लॉंग ऑफच्या दिशेनं, सीमारेषा पार, येतोय षटकार. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे आज आकाशला. आपण भरपूर स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेलं आहे, याही वेळेस तो मात्र आपलं जे आक्रमक रूप आहे ते दाखवतोय. 2 षटकार त्याच्या मदतीने आल्यानंतर 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 20.70 आहे. त्यामुळे इथे जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमण करणं, या पलीकडे ऑप्शन नाहीये. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं जयेश.
ओहो, टप्पा पडला त्यानंतर या ठिकाणी बॅकफुटला केला, बॉडी बॅलन्स केली आहे, पाठवले सरळ सीमारेषा पार. येतोय या षटकातील तिसरा षटकार. वरती खऱ्या अर्थानं दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. 3 षटकार या षटकामध्ये आलेत. 2 बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावरती. आत्ता मात्र टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी टर्न झाला, आकाशला बीट करण्यामध्ये यश प्राप्त झालं. परंतु हे षटक आपण पाहायला गेलं, या षटकाचं अनालिसिस केलं तर हे संमिश्र स्वरूपाचं षटक पाहायला मिळालं. कारण 3 बॉल डॉट आलेत आणि 3 षटकार आलेले आहेत. त्याच्यामुळे 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 2 गडी बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. 18 बॉलमध्ये 63 धावींची गरज आहे. 18 चेंडू 63 धावा. तसं पाहायला गेलं तर शक्य अशक्य असं हे आव्हान आहे. प्रति षटकामध्ये तुम्हाला हल्लाबोल करावा लागणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच खेळाडूंना या ठिकाणी बॅटिंगवरती किंवा बॉलिंगवरती आपलं वर्चस्व प्रभुत्व प्रस्थापित केले. परंतु अशा वेळेला आता प्रमोद राऊत विरुद्ध किशोर नाईक ही एक लढत मात्र पाहण्यायोग्य असणार आहे. प्रमोद राऊत म्हटलं की ज्याच्या नावावरती 6 बॉलमध्ये 6 षटकर मारण्याचा विक्रम आहे. दुसऱ्या बाजूला किशोर नाईकचा विचार केला तर अलिबाग तालुक्यामधील बायकरमॅन आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमधील मोठी नावं, क्रिकेट क्षेत्रातील खऱ्या अर्थानं सिनियर्स खेळाडू आता मात्र मैदानावरती एकमेकांसमोर भिडताना दिसणार आहेत. प्रमोद राऊतची खेळी कसे असेल किंबहुना किशोर नाईकचं षटक कसं असेल हेच पाहण्यासाठी आता रसिक प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल स्ट्राईक एंडवरती प्रमोद राऊत. ओहो, पहिलाच बॉल अगदी सुरक्षित आणि संतुलित खेळण्याचा प्रयत्न. कारण प्रमोद राऊतला माहिती आहे प्रत्येक बॉलवरती आक्रमण करणं म्हणजे क्रिकेट नव्हे. एखादा चांगला बॉल असेल तर त्याला रिस्पेक्ट देणं, त्याचा सन्मान करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पहिलाच बॉल फेस करत असताना त्यांनी मात्र या ठिकाणी अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला. पुन्हा एकदा दुसरा बॉल. दुसऱ्या बॉलवरती चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु मात्र अंदाज घेता आला नाहीये. चेंडू 1 बाउंस सीमा पार. येतोय चौकार. शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणार हा माणूस मात्र प्रमोद राऊतचा पाहायला मिळते. पुन्हा एकदा किशोर नाईक. लोअर फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक सिंगल धाव घेतली आहे. सिंगल धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती पुन्हा एकदा बदल होतोय. आतापर्यंत जर आपण धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल ते म्हणजे 30च्या घरामध्ये 2 गडी बाद 30 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 15 बॉलमध्ये 58 धावेची गरज आहे. 15 चेंडू 58 धावा म्हटल्यानंतर इथे आकाशला बेभान, बेधुंद, विस्फोटक, आक्रमक किंवा त्याच वेळेला प्रत्येक बॉलवरती हल्ला बोल करावा लागेल तरच या मॅचमध्ये वापसी होऊ शकेल. बघा या इथे जर मात्र तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर पहिली मॅच जिंका आणि थोडं सेफ व्हा अशा पद्धतीचा मानस दोनही संघांचा असेल. चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटचा आधार घेतला पण तो एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने काम होणार नाहीये. अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू सिच्युएशन सन्माननीय अंकुश पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज त्यांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजेच अंकुश पाटील पुरस्कृत साईराज ट्रान्सपोर्ट हा संघ त्यांचा आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा किशोर. ओहो, इथे मात्र जागा सोडली होती, शफल झाले. किशोर नाईकने मात्र परफेक्ट अंदाज घेतला आणि या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज प्रमोद राऊत. बॅक टू दी पॅव्हिलियन. आहेत. खऱ्या अर्थानं कित्येक वर्ष आपण ह्यांना खेळताना पाहतोय
मग अलिबाग प्रीमियर लीगमध्ये त्याने केलेली झुंजार खेळी, त्याचं झंझावत आपण अलिबाग प्रीमियर लीगमध्ये पाहिलं असाल. काय ती खेळी केली होती, परंतु तीच खेळी मात्र इथे आठवायला लागेल बाबूला. आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व, प्रभुत्व हा मात्र इथे ह्या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल. आपला अनुभव यूज करावा लागेल, कारण इथे मात्र 26चा रन रेट रिक्वायर्ड आहे. लोअर फुल टॉस आणि अर्थातच या ठिकाणी टप्पा पडला. स्लोवर बॉल होता, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. किशोर नाईकचा स्पेल अतिशय चांगला राहिला आपल्या संघासाठी. आपल्या स्पेलमध्ये आपण पाहायला गेलं तर ओव्हर झालेली आहे, 2 ओव्हर्स या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्या स्पेलमध्ये अप्रतिम अशा पद्धतीने 14 धावा फक्त दिल्या 2 ओव्हर्समध्ये आणि 3 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. 32 धावा धावफलकावरती आल्या, 3 गडी बाद झाले. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय श्रावणी स्पोर्ट शौल हा संघ, ज्या संघाचे संघ मालक आहेत निलेश नाईक. आणि आता इथे जर जिंकायला आपण पाहायला गेलं तर येणारे 12 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 56 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार, तसं पाहायला गेलं तरी अशी समीकरणं टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलेली आहेत. 12 चेंडू मागे 56 धावांची गरज असताना मी पनवेलमध्ये एक स्पर्धा पाहिली होती, सेम अशाच पद्धतीचं इक्वेशन होतं आणि फलंदाजानं केलेली ती फलंदाजी मला अजूनही आठवत आहे. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आहे. कधी आपल्याला एखादा आपण अंदाज बनतो की आता इथे सहज फिल्डिंग करणारा संघ जिंकेल, परंतु कधीतरी त्याचं उत्तर आपल्याला उलटंच पाहायला मिळतं. त्याच्यामुळे आता एखादा ट्विस्ट या मॅचमध्ये पाहायला मिळेल का, जिथे 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. आकाशसारखा फलंदाज अजूनही मैदानावरती तैनात आहे, ज्याने 9 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. संतोष दक्षीकर आले, त्यांनी 1 बॉलमध्ये 1 धावेचं योगदान दिलंय. परंतु इथून आता थांबून चालणार नाहीये. प्रत्येक बॉलवरती अटॅक करावं लागेल, प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी आक्रमण चढवावं लागेल. पण तो समोर गोलंदाज सुद्धा तितकाच एक दमदार आहे. सुजल लडगे मैदानावरती आला, कित्येक स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ज्याला अवॉर्ड मिळालेला आहे, किंवा कित्येक मॅचेस त्यांनी आपल्या गावासाठी जिंकलेल्या आहेत. आणि आज मात्र या ठिकाणी बिग बॅश लीगमध्ये त्याची ओव्हर कशी असणार यासाठी नक्कीच आपण सगळे उत्सुक आहोत, जिथे 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. पहिलाच बॉल, थोडंसं व्यत्यय पावलांमध्ये आपण पाहतोय. बघा, जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करत असतो तेव्हा आपण गोलंदाजी प्रॅक्टिस करतो, पण त्याच वेळी आपला रनअपचा सुद्धा प्रॅक्टिस, तो सराव होणं फार गरजेचं आहे. तुमचं रनअप जर परफेक्ट असेल ना तर तितका चांगला तुम्हाला पेस मिळतो, तुमचं पिचिंग सुद्धा तेवढी चांगली मिळते. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला मात्र पाठवून दिले सरळ किशोर नाईकच्या हातामध्ये, परंतु कॅच मात्र सोडला. कॅच सोडणं किती महागात पडू शकतं हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला कॅच पकडणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या बॉलवरती कॅच तर सोडला आणि स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आकाशला घेऊन आलाय. 9 बॉलमध्ये 22 धावेंचं या ठिकाणी एक जबरदस्त त्याचं खेळी आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता इथून तो सुरुवात कशी करणार, जिथे 11 बॉलमध्ये 55 धावेंची गरज आहे. सुजल लडगेने पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला, 5 बॉल अजून देखील शिल्लक. हा बॉल मात्र ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. धावसंख्या पुढे सरसावेल, ती म्हणजे जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली केली होती आकाशनं, 34 क्षमा असावी, 34 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. 3 गडी बाद 34 अशी धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. 11 बॉलमध्ये 54 धावेंचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. प्रत्येक बॉलवरती आता आक्रमण. ओहो, अप्रतिम, अफलातून, अद्भुत, अविस्मरणीय, आश्चर्यचकित, अचंबित करणारा फटका, चेंडू सीमा पार, षटकार. आकाशची खेळी मग रायगड प्रीमियर लीग असू द्या, अलिबाग प्रीमियर लीग असू द्या, व्यावसायिक स्पर्धा असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये आकाश मात्र आपला नेहमीच चांगला खेळ दाखवतो. 6 धावेच्या साह्यानं 3 गडी बाद 40 अशी धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा आकाशच्या बॅटमधून चेंडू मात्र अगदी उंच उंच पाहायला मिळतोय, सरळ गेला सीमा पार, येतोय हाय अँड हँडसम, षटकार.
बघा स्वामी वामनराव पै यांनी सांगितलेलंच आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्याच्यामुळे इथे प्रत्येकाला वैयक्तिक आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यायची आहे. ती जबाबदारी आता आकाशने घेतलेली आहे. षटकारांची बरसात मैदानावरती पाहायला मिळते, षटकारांचा पाऊस मैदानावरती पाहायला मिळते. 46 धावा दफलकावरती आल्यात. 88 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं अगदी या ठिकाणी अप्रतिम अशा पद्धतीने क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू सरळ सीमा पार येतोय चौकार. आठ बॉलमध्ये 38 धावींची गरज आहे. 38 रन्स रिक्वायर्ड इन 8 बॉल्स. येणाऱ्या 2 बॉलवर सुद्धा मोठे फटके आले तर या मॅचमध्ये पूर्णपणे वापसी करणार आहे श्रावणी स्पोर्ट चौल संघ. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर सुजल लडगेला आपल्या गोलंदाजीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, सुधारणा करण्याची गरज आहे, प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याची गरज आहे. आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी वेगाने गेला डीप मिडविकेटच्या दिशेनं. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. 7 बॉलमध्ये 37 धावींची गरज आहे. किशोर नाईकचा स्पेल आपण पाहिला तर त्याच्या 2 ओव्हर्समध्ये त्याने फक्त 14 धावा खर्च केल्या आणि त्याच कुठेतरी श्रावणी स्पोर्ट चौल संघाला आता महागडा ठरतात की काय असं चित्र आता उभं राहिलंय. 7 बॉलमध्ये 37 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा सुजल लडगे. ओहो, अगोदर बॅट फिरली आणि तदनंतर मात्र या ठिकाणी चेंडू मात्र बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. परंतु या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 बॉल नंतर संघाची धावसंख्या दफलकावरती पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल. ती म्हणजे 53 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 35 धावींची गरज आहे. 15 सेकंद राहिलेली आहेत. 15 सेकंद फक्त राहिलेली आहेत. 4 ओव्हर्स पूर्ण झालेले आहेत. 6 बॉलमध्ये 35 धावींची गरज आहे. नवीन गोलंदाज मैदानावरती आता आलेले आहेत तो म्हणजे सुयश पाटील. लोणारीचा हा खेळाडू आहे. परंतु आता 6 बॉलमध्ये जेव्हा 35 धाव्यांची गरज असताना आकाशला प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवावं लागेल. आता या मॅचमध्ये किंवा या सत्रामध्ये आपण थोडंसं अनालिसिस केलं तर हायलाईट होते तो म्हणजे किशोर नाईक. त्याच्या स्पेलमध्ये त्याने फक्त 14 धावा दिल्या होत्या, 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या आणि तोच एक टर्निंग मुवमेंट ठरेल की काय असं चित्र मैदानावरती उभं राहिले. परंतु अजून मॅच मात्र संपलेली नाही आहे. या बिग बॅश लीगमध्ये कधी काय होईल याचं मात्र नेम नाही आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 35 धाव्यांची गरज असताना एक जबरदस्त आक्रमक फलंदाज आकाश मात्र मैदानावरती आहे. त्याची मात्र खेळी आज आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतीये. पहिल्याच बॉलवरती चेंडूला सरळ भिरकावून दिलंय, सीमारेषा पार येतोय दमदार षटकार. क्षमा असावी. 29 धाव्यांची गरज. 5 चेंडू आणि 29 धावा. प्रत्येक बॉलवरती हल्लाबोल करावा लागेल. पुन्हा एकदा आकाश स्ट्राईक एंड वरती. ओहो, चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. परंतु इथे मात्र एका बॉल ची गरज होती की तो डॉट काढावा, कारण बॉल टू अर्थातच प्रत्येक बॉलवरती षटकार आला असता तर इथे जिंकण्याचे चान्सेस जास्त होते. परंतु एक बॉल आता डॉट आलाय, त्याच्यामुळे शक्य अशक्य असं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलमध्ये 29 धाव्यांची गरज. 4 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र अगदी उंचावरती मारलाय. एलिव्हेशन सुद्धा ॲक्युरेट आहे. चेंडू मात्र सीमा पार षटकार. आणि या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी ही आकाशच्या नावावरती झाली. आकाश बॅट आपण दाखवायची. 51 या धावसंख्येवरती आकाश मात्र खेळत आहे. अप्रतिम अशा पद्धतीने खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग मधील पहिली हाफ सेंचुरी. हा बॉल मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त 1 धाव मिळणार आहे. परंतु मॅच मध्ये 3 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज.
3 चेंडू आणि 22 धावा. ओहो, चांगला फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, येतो एक दमदार षटकार. खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू मागे 16 धावेंची गरज आहे. कित्येक अशा सामन्यामध्ये असे आविष्कार पाहायला मिळाले, त्याच्यामुळे ही धावसंख्या 2 बॉलमध्ये 16 धावेंची गरज असताना कशा पद्धतीने पूर्ण करणार हे मोठं कोड आता डोळ्यासमोर उभं राहिलंय. परंतु अशा मी 3 स्पर्धा पाहिल्यात जिथे 2 बॉलमध्ये 15 धावेंची गरज होती आणि तेव्हा मात्र बॅटिंग करणारा संघ जिंकला होता. त्या प्रकारचं चित्र या मैदानावरती पाहायला मिळेल का, जिथे 2 बॉलमध्ये 16 धावेंची गरज. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका, कार्पेटचा आधार घेतला, त्याच्यामुळे धावा काही मिळणार नाहीयेत. आता एका बॉलमध्ये 16 धावेंची गरज. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे, अजितजी म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय आता विजेच्या दिशेनं वाटचाल करतोय. किशोर नाईक आपण पाहतोय मैदानावरती खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना. फुलटॉस बॉल आणि इथे मात्र हा सामना समाप्त झालेला आहे. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे हा संघ विजयी होतोय, त्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच श्रावणी स्पोर्ट चौल या संघाला पुढील फेरीसाठी आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. आपण या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत न्यू मॅच. टॉस झालेला आहे. एका बाजूला असणार आहे करण 11 झालकंड, दुसऱ्या बाजूला असेल MD वॉरियर्स स्थळ, म्हणजेच एका बाजूला निशांत कडवे तर दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील म्हणजेच मोन्या. या दोघांमध्ये आपल्याला बिग बॅटल, एक बिग फाईट या मैदानावरती पाहायला मिळेल.